गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. खुनाचा प्रयत्न करून 2 महिन्यापासून फरार असलेला आरोपी जेरबंद. सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 484/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 324(4), 535 प्रमाणे दिनांक 1/5/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नमूद गुन्ह्यात आरोपी नामे रोशन दिलीप जाधव राहणार गोवर्धन गाव गंगापूर रोड नाशिक हा गुन्हा करून फरार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता, परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून तो मिळून येत नव्हता. कलम तदनंतर नमूद आरोपीने सदर प्रकारे अंबड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात देखील तशाच प्रकारचा गुन्हा केल्याने त्याच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशनकडील 484/2026 भारतीय न्याय संहिता 309(4), 324(4), 535 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात फाशीचा डोंगर परिसरात नमूद आरोपी हा येणार असल्याबाबत गंगापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गोरख साळुंखे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली असता त्यांनी सदर बातमी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिवाजीनगर फाशीचा डोंगर भागात सापळा लावण्याबाबत आदेश दिल्याने सदरचा सापळा आयोजित करण्यात आला असता फाशीचा डोंगर पाझर तलाव या ठिकाणी नमूद इसम मिळून आला असता त्याने त्याचे नाव नामे रोशन दिलीप जाधव वय 25 वर्ष राहणार गोवर्धन गाव गंगापूर रोड नाशिक असे सांगितले असता त्यास पुढील कार्यवाहीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी त्याने वरील प्रमाणे दोन्ही गुन्हे केले असल्याबाबत माहिती दिली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिकसो पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय श्री वाघ सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हेड हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार गणेश रेहरे, पोलीस हवालदार भागवत थविल, पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, पोलीस अंमलदार गोरख साळुंखे, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी, पोलीस अंमलदार बलदेव राठोड यांनी केली आहे.